लोकसभा चुनाव के मद्देनजर विरार में बहुजन विकास अघाड़ी पार्टी की बैठक हुई। आपको बता दें, अध्यक्ष विधायक हितेंद्र ठाकुर ने आदेश दिया है कि हर कार्यकर्ता ऐसे काम करे जैसे वह पालघर लोकसभा चुनाव का उम्मीदवार हो। लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि में पार्टी के प्रमुख पदाधिकारियों की अहम बैठक हुई। इस मौके पर चुनाव जीतने का संकल्प व्यक्त किया गया और कार्यकर्ताओं को बताया गया कि अगले 1-2 दिन में उम्मीदवार की घोषणा कर दी जाएगी। आज डिक्लेअर होतं असं आम्ही बोललोच नाही। मी बोललेलो आहे येत्या 4 दिवसात। काल आमची मीटिंग झालेली जिल्ह्याची, सगळे जिल्ह्याचे नेते होते। त्यात मी एकमत करायला सांगितलं उमेदवारांना। जवळपास एकमत झालेलं आहे आमचं। सगळे उमेदवारांची आज आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग झाली। सगळे उमेदवार हजर होते आणि 2-3 तास आम्ही 4 तास बसलो। खेळीमेळीमध्ये सगळे एकमेकांशी चर्चा करत होते। साधारणतः पक्ष ठरवेल या हिशोबामध्ये सगळे आहेत का आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जोराने ही लोकसभा जिंकायची आहे। त्यामुळे आमच्याकडे आता प्रश्न काय राहिलेला नाही। एकंदरीत काय चर्चा झाली, किती उमेदवार इच्छुक आहेत आपल्या? आमच्या 8-10 एकंदरीत इच्छुक आहेत। त्यातल्या आता इकडे 5-6 जण आहेत। त्यामुळे त्यातला आता आमची चर्चा झाली, सगळ्यांची ठरवतोय आम्ही। पाणी का मेळावे होत आहेत आपल्याकडून, परंतु उमेदवार अजूनही डिक्लेअर झालेला नाही करतोय ना, तो तुम्ही अगोदरच सांगितलेलं। असे कितीतरी उमेदवार आहेत ते अजून डिक्लेअर झाले नाही। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी, आपली 20 मेला इलेक्शन, 1 महिना आहे।